नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? माझं नाव चिदानंद रोडे. आपण कुठून आलात? मी मुक्काम पोस्ट मोगदेवी, तहसील मोवाडी, जिल्हा भंडाऱ्यावरून आलेला आहे. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय कॉन्ट्रॅक्टरशिप आहे. मी 15 ते 20 वर्षापासून हा व्यवसाय करत आहे. संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कधी आलात? संत रामपालजी महाराजांच्या शरणात मी 22 जून 2013ला आलो आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याआधी आम्ही जी काही परंपरागत जी पूजा असते, महाराष्ट्रामध्ये जी पण काही पूजा असते ती पूजा आम्ही करत होतो. आणि खास करून आम्ही देवीचे उपासक होतो. जे आमचे आईवडील ज्यांना गुरु केलं होतं ते शक्ती उपासक आहेत. त्यांनी शक्तीची आराधना जे बी काही सांगितले आहे त्या हिशोबाने आम्ही करत होतो. आमचे आईवडीलसुद्धा दत्त उपासक होते. काळ्या देवाची पूजा करत होते. ती पण नित्यनियमाने आमच्या घरी होत होती. आमच्या घरी त्याचप्रमाणे बऱ्याच वर्षापासून गणपतीसुद्धा मांडण्यात येत होता. त्याची पूजा पण आम्ही नित्यनियमाने 10 दिवस वगैरे करायचे. याच्यामध्ये जेव्हा मी लहान होतो तेव्हा मला अध्यात्माचा खूप छंद होता. माझा जन्मच मूळतः हा मंदिरातून झालेला आहे. ज्या गुरूंकडून आमच्या आईवडिलांनी दीक्षा घेतली होती त्यांनीच तुमच्या घरी मी येणार असं सांगितलं आणि तोच महिना आईला चुकला. आईला असं वाटलं की आपल्याला मुलगी होणार, कारण शक्ती उपासक होते. पण मुलगी नव्हता, मुलगा झाला. लहानपणी असताना मला एक असं आठवते की शाळेतून परत येताना मला एक सवय होती की मी काही त्यावेळच्या कविता म्हणायचा, काही भजनं म्हणायचे. असं करता करता मी खूप म्हणजे गुणगुण जायचा आणि वापस यायचा आपल्या घरी. तेव्हा वापस येताना मला माझ्यासोबत एक साप डोलत आहे असं वाटलं. मला त्याच्याकडे लक्ष केलं तर मला खूप म्हणजे भीती वाटली आणि मी खूप जोराने पडत आपल्या घरी गेलो. त्या रात्री मला असं स्वप्नात आलं की तू कशाला पडत गेला रे? मी होतो. तेव्हा ते आमचे आईवडिलांचे जे गुरु होते ते त्या रूपात मला दिसले. त्याच्यानंतर जसं मोठा होत आलो मला पण असं वाटलं की आपण पण गुरु करायचा. मी त्या गुरुजींना विनंती केली की मला गुरु दीक्षा द्यावी. त्यांनी म्हटलं की माझे तर कर्तव्यच आहे, मी गुरुदीक्षा नक्की देणार. आईला म्हटलं तर म्हणे सध्या घेऊ नको, लग्नानंतर तू आपली गुरुदीक्षा घे. पण त्या गुरुजींनी मला दीक्षा दिली. दीक्षेनंतर मला असं वाटायचं की मी या धर्तीवरचा आहेच नाही, मी कुठून तरी आलो आहे. पण मी कोण आहे, मी इथे कशाला आलो, असे प्रश्न मला पडायला लागले. आणि तेव्हापासून मी या प्रश्नाच्या शोधात होतो. आणि त्यांनी दिलेल्या जी साधना होती, जी उपासना होती, जो मंत्र होता, त्या मंत्राचा सुद्धा जाप त्यावेळेस करत राहायचा. मला माझ्या जीवनामध्ये समोर काय होईल ही जाणण्याची लालसा होती. त्याच्यासाठी नागपूरमध्ये पट्टीवरती भविष्य सांगणारे भेटले. ते अंगठाचा ठसा घ्यायचे आणि त्या अंगठाच्या ठस्यावरून तुम्ही काय म्हणणार भविष्य सांगायचे. त्यांचं म्हणणं असं होतं की हे जे आहे हे शंकर आणि पार्वती यांच्यामधील संवाद आहे, जे त्या जीवासाठी त्यांनी ज्या गोष्टी बोलल्या त्या गोष्टी त्या पट्टीत लिहिलेल्या आहेत असं सांगायच्या. त्याच्यामध्ये निव्वळ ठसा घेऊन आणि फक्त नाव घेऊन
त्याची पूर्ण शहानिशा करायचे, सांगायचे की बा तुमच्या आईचं नाव हे आहे का? हो. तर मग समोरचा प्रश्न, तुमचे वडिलाचं नाव हे आहे का? नाही. तर मग ते पट्टी अलग करायचे. दुसरी पट्टी घेऊन तुमच्या आईचं नाव हे आहे का? तुमच्या वडिलाचं नाव हे आहे का? तुम्हाला इतके भाऊ आहेत का? हे पूर्ण शहानिशा करून त्याच्यानंतर मग त्यांनी पट्टी वाचून सांगितली की तुम्ही मागच्या जन्मात काय होते, आता तुमच्या या जीवनात काय घडेल. तर त्यांनी हे सांगितलं होतं की बा 37व्या वर्षी तुम्हाला गुरु मिळतील. मला असं वाटलं की बा मला तर गुरु आहेतच, पुन्हा कोण गुरु भेटणार. त्याच्यानंतर त्यांनी हेही सांगितलं की बा तुम्हाला 40व्या वर्षानंतर गुदद्वाराचा त्रास होईल. म्हटलं ते होऊ शकते वयानुसार. असे काही काही ज्या भविष्यवाणी त्यांनी मला सांगितली. त्याच्यानंतर मी माझी साधना करत राहिलो आणि अशी अनुभूती आली की बा आपण कुणीतरी आहे. कोण आहे, पण तो कोण आहे, असे प्रश्न पडले आणि या प्रश्नातच मी जास्तीत जास्त बिझी राहिलो, व्यस्त राहिलो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही तुमचे जे आईवडील आहेत त्यांनी जो गुरु केला होता त्याच गुरूला आपण धारण केले. तर मला असं विचारायचं आहे की त्या गुरूंनी आपल्याला काय दीक्षा दिली किंवा काय शिकवण दिली? त्यांनी आम्हाला सोहममंत्र दिला, पण सोहममंत्र त्यांनी सहज नाही दिला. ज्या दिवशी म्हणजे दरवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षाला ते एकदाच दीक्षा देतात, गुरुपौर्णिमेला. जेव्हा मी गुरुदीक्षेच्या विषयी आईशी बोललो तेव्हा आईने मला सांगितलं की बा मांडीवर बसवतात गुरु आणि कानात मंत्र देतात. पण असा मंत्र मला भेटला नाही. ओम नमः शिवायचा जाप मला सार्वजनिकरित्या मिळाला. मला असं वाटलं की बा ज्या मंत्रासाठी मी गुरु धारण केलेला आहे तो मंत्र भेटला नाही. तेव्हा तो मंत्र मिळाला नाही म्हणून मी खूप व्यथित झालो. मला खूप रडू आला की आपण असं काय करायला पाहिजे की तो मंत्र आपल्याला भेटेल. असं करताना मला जवळपास 3ऱ्या दिवशी गुरुजींनी इशारा केला. त्यावेळेस ते मौन व्रतात होते. ते 6 महिने, 12 महिने, 1.5 वर्ष असे ते मौन व्रत धारण करायचे. त्या मौन व्रतात ते होते आणि त्यांनी मला इशारा केला की तू वर फर्स्ट फ्लोअरला होते त्यावेळेस ते राहत होते. मला त्यांनी बोलवलं आणि मौन व्रत तोडून सोहम नामची दीक्षा दिली. त्यांनी असं म्हटलं की बा तू माझा विशेष शिष्य आहेस, त्यामुळे तुला हे विशेष प्रकारे नामदीक्षा दिलेली आहे आणि तू या मंत्राचा जीवनभर जाप कर आणि शब्द हाच गुरु. तुला जी अनुभूती होईल याच्यानंतर तोच तुझा गुरु राहणार आणि या मंत्राचा जाप तू अंतिम श्वासापर्यंत कर. त्यांनी हे सुद्धा सांगितलं की बा हा जो मंत्र आहे, हा जो मंत्र, या मंत्राशिवाय माझी अशी जिज्ञासा होती की बा या मंत्राच्या व्यतिरिक्त आणखी दुसरा कोणता मंत्र आहे का बा ज्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यांनी म्हटलं की बा या मंत्रापेक्षा दुसरा कोणता मंत्र श्रेष्ठ नाही, तुला श्रेष्ठातील श्रेष्ठ मंत्र तुला प्रदान केला. याच्यानंतर तू हे अंतिम श्वासापर्यंत या मंत्राचा जाप कर. त्याच्यानंतर आमची सोहम नामाची साधना सुरू झाली आणि असा मंत्र त्यांनी आम्हाला ही दीक्षा दिली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की जेव्हा तुम्ही जे आपले पूर्वीचे गुरु होते त्यांच्याकडनं नामदीक्षा घेतली, त्या नामदीक्षेसाठी आपण हट्ट धरला आणि एखाद्या लहान मुलासारखे आपण रडायला लागले, तेव्हा तुम्ही तुमच्या गुरुजींनी तुमच्यावर कृपा केली आणि तुम्हाला सोहम नामक हा एक मंत्र दिला. या मंत्राने, या मंत्रजापाने आपल्याला काही अनुभूती मिळाली का? या मंत्रजापाने सकाळी जेव्हा उठायच्या तेव्हा असं वाटायचं की मी इथे कुठे आलो आहे.
आणि इथे मी काय करून आलो आहे, मी कुठेतरी कुठला तरी आहे, मी इथे कशाला आलो, हे माझं नाही, हे विश्व माझं नाही, अशा प्रकारच्या अनुभूत्या दासला आल्या. याच गुरुकृपेमुळे जे जे मी सांगितलं आहे की पट्टीवरून जे भविष्य सांगायचे, त्या पट्टीच्या भविष्यावरून त्यांनी हे मला सांगितलं की तुम्ही आधी तमिळनाडूमध्ये तुमचा जन्म झाला होता, तुमचं नाव आनंद होतं, तुम्ही त्यावेळेस गरीब होता, कुंभाराचे मुलगा होता पण गरीब होता, पण तो जो परंपरागत जो व्यवसाय होता तो तुम्हाला आवडला नाही, त्यामुळे तुम्ही काही वेगळं करण्याच्या दृष्टीने त्यावेळचे जे श्रीमंत जे लोक होते त्यांच्या संपर्कात राहून काही वेगळा व्यवसाय करून त्यांच्यासोबत तुम्ही खूप श्रीमंत झाले, पैसा आला, पण सोबत विलासिता पण आली. त्यावेळेस त्यांनी मला असं सांगितलं की बा समजा रस्त्याने कोणी एखादी मुलगी जात असेल, ते तुमच्या मनात भरली तर ती सायंकाळी तुमच्या बिस्तरावर राहील, एवढे म्हणजे तुम्ही होता बा. ते जेव्हा सांगत होते की बा तुम्ही असे होता, मला खूप रडू आलं. त्यांनी सांगता सांगता थांबले आणि मला हे सांगितलं की बा प्रत्येक मनुष्य हा पुण्य आणि पाप याची वजाबाकी आणि बेरीज करून मनुष्यजन्म प्राप्त होते. काही चांगलं असेल म्हणून तुम्ही आज मनुष्यजन्मात आहात, समोरचं आहे का म्हणजे तुम्हाला पूर्ण कळेल. ते मला पुढे सांगू लागले की बा असं जीवन जगताना तुमची 40व्या वर्षी खूप तब्येत खराब झाली, खूप तब्येत खराब झाली, पत्नी तुमच्याकडे ढुंकूसुद्धा पाहत नव्हती, मुलं पण सुद्धा तुमच्याकडे येत नव्हते. त्या दरम्यान मी असा काही त्यांनी सांगितल्याप्रमाणे असं काही करत होतो की बा कोणाची समजा लीजवर जमीन घेतली तर ती लीजची जमीन कधी वापस करायची नाही. असंच करताना एका लीजच्या जमिनीवर मंदिर होतं, त्या मंदिराचा कब्जा मी स्वतःकडे करून घेतला. त्यातले जे बी कोणी पंडे होते ते त्यांना सगळ्यांना हाकलून दिला आणि तो कब्जा मी स्वतः घेतला. तब्येत खराब झाली, कोणी पत्नी म्हणा, मुलं म्हणा आपल्या जवळ येत नव्हते. अशा वेळेस एक गुरु आले, त्या गुरुनी तुम्हाला समजावलं, त्या गुरुनी दीक्षा दिली आणि त्याच्यानंतर मग तुमचं जीवनच चेंज झालं. तुमचं जीवनच चेंज झालं. त्याच्यानंतर तुम्ही भंडारे करू लागले, ज्या मुलींचे जीवन उद्ध्वस्त केले त्यांचे लग्नसुद्धा तुम्ही लावून दिले आणि त्याच्यानंतर तुमचे हे जीवन अध्यात्ममय झालं. त्याचं कारण किंवा त्याचा परिणाम हा झाला की तुम्हाला या जन्मामध्ये आध्यात्मिक आईवडील मिळाले आणि आध्यात्मिक वातावरण मिळालं. हे जेव्हा मला माहिती झालं की मी कोण होतो आणि माझ्यामध्ये कसं परिवर्तन झालं, मला खूप आश्चर्य वाटलं आणि दुःखही झालं की बा मी असा होतो. मी वाल्याच्या वाल्मिकी झालो अध्यात्मामुळे. पुन्हा अशा अनुभूत्या डायरेक्ट आणि इनडायरेक्ट बऱ्याचशा आल्या की जे आमचे जे गुरु आहेत हे पूर्ण गुरु आहेत आणि ते आमच्यासाठी जगातील टॉपिस्ट हिरो होते असं आम्हाला वाटायचं. कि ऊपर के लोगों से सर, जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही ज्या गुरूंकडनं नामदीक्षा घेतली होती किंवा त्या गुरूंच्या तुम्ही सेवेत होते आणि त्या सेवेपायी आपल्याला बऱ्याचशा अशा अनुभूती मिळत गेल्या आणि पूर्वी आपण काय होतात आणि आपले जीवन कसं होतं, आपण काय कष्ट केले किंवा काय कर्म केले, हे सगळं आपल्याला एका चलचित्रपटासारखे आपल्या समोर दिसल्या गेलं. तर मला असं विचारायचं आहे की तुम्ही जी साधना करत होतात, ज्या गुरूंच्या तुम्ही शरणात होतात आणि त्यांच्याकडनं तुम्ही जी नामदीक्षा घेतली होती, तुमची दिनचर्या, तुमचं सगळं काही व्यवस्थित होतं, असं असताना तुम्हाला संत रामपालजी महाराजांची शरण घ्यावी असं का वाटलं
आणि तुम्ही त्यांच्या शरणात कसे गेलात? दासला असं नेहमी वाटायचं दीक्षेनंतर किंवा मी कोण आहे, मी कोण आहे याचे उत्तर मला त्यावेळेस तरी मिळालं नाही. एकदा काय झालं की टी व्हीवर आम्ही सिरियल पाहत होतो. सिरियल पाहता पाहता चॅनल चेंज करता करता दिसले व्यक्ती आणि ते निव्वळ पुस्तक वाचून सांगायचे. तेव्हा दासला असं वाटलं की बा आजकालचे महाराज पोट भरण्यासाठी काय काय युक्त्या नाही करत आणि चॅनल चेंज करून सोडून दिला. काही दिवसानंतर पुन्हा जे आम्ही सिरियल पाहत होतो विशेषतः सिरियल पाहत होतो ते सिरियल त्या दिवशी आली नाही आणि सिरियल आली नाही म्हणून पुन्हा चॅनल चेंज केले. तर त्या चॅनलवर असं आलं चेंज करता करता की कौन है ब्रह्मा का पिता, कौन है विष्णू की माँ, शंकर का दादा कौन है हमको दे बता. हे जेव्हा मी ऐकलं तेव्हा माझ्या अंगावर असे शहारे आले की असं ज्ञान ब्रह्मा विष्णू महेशचे पण आईवडील आहेत, शंकराचे दादा म्हणजे शंकराचे आजोबासुद्धा आहेत, कोण असा सांगतो आहे. म्हणून पुढे सिरियल पाहायला लागलो आम्ही. तो जो पूर्ण एपिसोड होता तो पूर्ण एपिसोड पाहिला. ते होते संत रामपालजी महाराज. त्याच्यानंतर ज्ञानाविषयी आधी मला खूप लालसा होती. त्या लालसेपायी ते जे सांगत गेले त्या ह्याच्यामध्ये त्या प्रश्नाची तर उत्तर भेटली नाही की कोण ब्रह्माचा वडील आहे, कोण ब्रह्माचे पिता आहेत, विष्णूचे पिता आहेत. त्या एपिसोडमध्ये त्या प्रश्नाचे उत्तर नाही भेटलं. त्याच्यासाठी मी पुन्हा दुसऱ्या दिवशी पाहायला लागलो आणि असं करता करता मी कंटिन्युशनमध्ये जवळपास 1.5 वर्ष हे पाहत पाहत सत्संग पाहत पाहत मी त्या ज्ञानाशी जुळत गेलो. त्याच्यानंतर मला माझ्या जे काही प्रश्न होते ते प्रश्न सॉल्व झाले की कोण ब्रह्माचा पिता आहे, कोण विष्णूची आई आहे, कोण शंकराचे दादा आहेत आणि विशेषतः म्हणजे मी कोण आहे. संत रामपालजी महाराजांनी जी सृष्टीरचना सांगितली ती सृष्टीरचना ऐकल्यानंतर मला असं वाटलं की मी कोण आहे. ॲक्च्युअल त्या प्रश्नाचे उत्तर मला तिथे मिळालं आणि जवळपास 1.5 वर्षसुद्धा मी हे ज्ञान ऐकत गेलो. पण जी वाटायचं मला किंवा जे माझे पूर्वचे जे गुरु आहेत हेच सर्वश्रेष्ठ आहेत आणि टॉप जगातले हिरो आहेत. या ज्ञानाविषयी हे ज्ञान ऐकताना मी आपल्या पूर्वीच्या गुरूंसोबत चर्चा करायचा की हे त्या महाराजांनी असं सांगितलं, त्या महाराजांनी तसं सांगितलं, वेदात हे आहे सांगतात, गीतेत हे आहे सांगतात. तर ते त्याविषयी चर्चा करायचे पण त्या चर्चेतून समाधान होत नव्हतं. जे आमचे पूर्वीचे जे गुरुभाई होते त्यांच्यासोबत पण मी चर्चा करायचा की अशी एक सिरियल येते ती बघ, त्याच्यात गुरुजी असे सांगतात, त्याच्यात तसे सांगतात. तर त्याच्यामधून चर्चा व्हायची पण समाधान होत नव्हतं. पण जेव्हा सायंकाळी बसून पुन्हा संत रामपालजी महाराजांचे सत्संग ऐकत जे दिवसाने जे प्रश्न पडायचे त्याचे उत्तर सायंकाळी द्यायचे की तुम्ही ज्या प्रश्नांच्या शोधात तुम्ही समाधान करू इच्छिता ते ज्ञान त्यांच्याकडे आहेच नाही, तुमचं समाधान होईल कसे. आणि होतंही बरोबर. अशी चर्चा करताना गुरुभाऊसोबत अशी पण चर्चा व्हायची किंवा गुरुजी म्हणतात किंवा माझ्यासारखा गुरु कोणी नाही विश्वामध्ये या 21 ब्रह्मांडमध्ये. ते मला विचारायचे मग आजपर्यंत जे गुरु झाले, संत झाले, महंत झाले, ऋषी झाले, मग ते काय असेच झाले. त्यांचेही म्हणणं बरोबर वाटतं किंवा वाटायचे त्यावेळेस मला किंवा बरोबर आहे. मग जे आधी झाले मग ते काय असेच का. नंतर मग गुरुजी जेव्हा सांगायचे किंवा प्रमाण देऊन
किंवा हे जे ज्ञान आहे हे ब्रह्मालासुद्धा नाही, हे ज्ञान विष्णूलासुद्धा नाही, हे ज्ञान शंकरालासुद्धा नाही, इवन त्याचे वडील ब्रह्मलासुद्धा हे ज्ञान नाही, इवन ज्या मातेची मी भक्ती करत होतो त्या मातेलासुद्धा हे ज्ञान नाही. हे मला त्यांच्या संत रामपालजी महाराजांच्या सत्संगातून कळलं की हे ज्ञान मग ऋषीमुनींना कसं आलं, या संतांना जवळ कसं आलं की जे ज्ञान या देवी देवतांकडे नाही. आणि संत रामपालजी महाराजांचं मला असं वाटायचं की बा ते पोट भरायसाठी पुस्तकं वाचून सांगतात. त्याच्यानंतर मला हे कळलं की बा ते पुस्तकं वाचून का सांगतात. त्यांनी पुस्तकं वाचून सांगितले नसते, धर्मग्रंथ वाचून सांगितले नसते तर आम्हाला त्या धर्मग्रंथात काय लिहिलं आहे हे कळलंच नसतं. निवड मुखाने सांगितलं असतं तर आम्ही त्यांच्यावर कधी विश्वासच ठेवला नसता. हे मला नंतर कळलं की ते वाचून सांगणे आमच्यासारख्या मूर्ख लोकांसाठी किती आवश्यक आहे. मी जेव्हा सत्संग ऐकायला सुरुवात केली संत रामपालजी महाराजांची, तेव्हा खाली एक पट्टी यायची की बा या फोन नंबरवर तुम्ही पुस्तक मागवू शकता ज्ञानगंगा. मी पहिली ज्ञानगंगा मागवली आणि ती माझ्या पूर्वीच्या गुरूंना दिली. दुसरी पुस्तक मागवली मी माझ्या स्वतःकडे ठेवली. तिसरी मागवली मी माझ्या परिवारात ठेवली. अशा मी अनेक पुस्तकी मागवल्या फ्रीमध्ये आणि ज्याचे मी संपर्कात होतो त्या सगळ्यांना मी ती देत होतो. माझ्या गुरूंना मी हे विचारलं की बा या पुस्तकात जे लिहिलं ते काय आहे. त्यांनी सांगितलं का मी विचार करून सांगतो की याच्यात मुख्य काय आहे. असं करता करता काही दिवस लोटले पण मी माझा प्रश्न कधी सोडला नाही. व गुरुजी याच्यात जे लिहिलं आहे ते काय आहे, सत्य आहे की असत्य आहे. त्यांनी एकदा मला सांगितलं की बा या पुस्तकामध्ये जे पण काही लिहिलेलं आहे ते बिलकुल सत्य आहे. मग सत्य आहे तर मग काय, सत्य आहे तर मग काय. त्यांनी हे म्हटलं की बा मी मातेला सोडू शकत नाही. तुला असं वाटत असेल की तुझा फायदा आहे तर तू जरूर जा. तिथपर्यंत मला असं कधी वाटलं नाही का आपण संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात जायचं. सत्संगामध्ये गुरुजी एकदा कळवळीनं सांगत होते की बा बेटा मैं आपके लिए पलके बिछाए खडा हूँ. हे शब्द मी जेव्हा ऐकले मला असं वाटलं ते मलाच म्हणून आले, ते माझ्यासाठी शब्द आहेत. आणि पलके बिछाए खडा, पलके बिछाए हे शब्द जे होते खूप टोचले. आणि त्यावेळेस मी ठरवलं की कमीत कमी आपण आश्रमात जाऊन यायला पाहिजे. तर आम्ही विथ परिवार आश्रमात गेलो. आश्रमात जाण्याआधी जे रात्रीची वेळ होती ट्रेनमध्ये, त्यांनी आम्हाला त्या बरवाल्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. प्रायव्हेटमध्ये आम्ही रिझर्वेशन केलं होतं पण उतरायचे कुठे काय कुठे. तर आम्ही जे ट्रेनमध्ये जे लोक होते त्यांना विचारायचो की बा कुठे उतरायचं. टीटीने सांगितलं का बा या स्थानावर तुम्ही उतरा, तिथे त्या आश्रमच्या गाड्या येतात जिनमध्ये. आम्ही गेलो, आश्रमात गेलो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सत्संग सुरू झाले. सत्संग ऐकले. त्याच्यानंतर मला एक शंका समाधान म्हणून एका रूमच्या बाहेर लिहिलं होतं शंका समाधान. त्या शंका समाधानामध्ये आम्ही गेलो. काही तिथे शिष्य होते त्या संत रामपालजी महाराजांचे, काही चर्चा करत होते, आपल्या शंकेचे समाधान करत होते. मला पण माझी शंका होती. मी तर ते आश्रम पाहायलाच गेलो होतो. त्या आश्रममध्ये त्यांनी मला विचारलं आपण कुठून आलात, कसे आलात, म्हणजे कशाला आले. त्यांना पूर्ण माहिती सांगितली. त्यांनी म्हणाले की बा तुम्ही गुरु करा.
संत रामपालजी महाराजांना कडून दीक्षा घ्या. म्हटलं दीक्षा घ्यायची काय गरज आहे, गुरु तर मला आहेच. त्यांनी मला विचारलं, गुरु आहे बरोबर आहे, त्यांनी तुम्हाला काय दीक्षा दिली? त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं सोहम. परिचय करून देत असताना मी त्यांनाही सांगितलं की आमचे गुरु हे शक्ती उपासक आहेत. शक्ती उपासक आहेत तुमचे गुरु. त्यांनी मला म्हटलं शक्ती उपासक आहेत, मग शक्तीचा मंत्र काय? तेव्हा मला असं वाटलं खरंच शक्ती उपासक आहेत, मग शक्तीचा मंत्र काय? मला गरगरा घाम सुटला. कारण की मी तिथे जे गेलो होतो, एक अहम म्हणून नाही, पण मी पण काहीतरी आहे, माझे गुरु पण काहीतरी आहेत असं वाटायचं. पण जेव्हा शक्तीचा मंत्र विचारला तेव्हा असं वाटलं की आपल्याकडे जे मेन आहे तेच नाही आहे. त्याच्यानंतर मी असं ठरवलं की आपल्याला हा मंत्र माहिती झाला पाहिजे, मग दीक्षा घ्यायला पाहिजे. मी दीक्षा जिथे फॉर्म भरतात तिथे गेलो, दीक्षेचा फॉर्म भरला आणि दीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांकडून. दीक्षेनंतर त्यांनी जे मंत्र सांगितले ते मंत्र ऐकून मला तर खूप असं वाटलं की मी कुठे भटकत होतो. हे ज्ञान असं आहे. आम्ही चक्रांची नावं ऐकली, देवी देवतांचे ते स्थान आम्हाला माहिती होतं आपल्या शरीरामध्ये कुठे आहेत, पण त्या देवी देवतांचे जे मंत्र आहेत आम्हाला माहितीच नव्हते. आणि या मंत्राशिवाय समोरचा प्रवास अशक्य आहे हे त्याच्यानंतर कळलं, ज्यावेळेस आम्ही संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि ज्यावेळी तुम्ही नामदीक्षेसाठी गेला होतात, म्हणजे एक नामदीक्षा घेण्यासाठी आपण नव्हते गेलात, फक्त एक चाचपडायला गेले होते किंवा शोधायला गेले होते की खरंच इथं सद्भक्ती आहे का. आणि त्या अनुषंगाने आपण तिथं गेलात आणि ते ज्ञान ऐकून त्यामध्ये आपल्याला विश्वास पटला आणि आपण ते ज्ञान ग्रहण केलं. तर ह्या ज्ञानाने आपण आपला पुढचा प्रवास कसा केला आणि ही सद्भक्ती आपण कशी स्वीकारली? हे मंत्र जेव्हा मला माहिती झाले की बा या देवतांचे हे मूळ मंत्र आहेत, त्याच्यानंतर मग असं वाटलं की बा जे मला ज्ञान पहिल्यांदा मी 1.5 वर्ष जरी ऐकलं पण समजलं नव्हतं. काहीसं समजलं पण काय बरंचसं समजलं नव्हतं. नंतर माझ्या लक्षात आलं. मग पुन्हा या ज्ञानाची आम्ही पुस्तकं घेतली, CD घेतली आश्रममधून, पूर्ण पाहिली, ऐकली. त्याच्यानंतर मग पूर्णरित्या ॲक्च्युअल त्यांनी जी दृष्टी खोलली त्या दृष्टीने हे ज्ञान पूर्णतः लक्षात आलं. त्याच्या आधी पूर्ण जरी आकर्षक होतो पण आपण ही दीक्षा घ्यायला पाहिजे असं आधी नव्हतं वाटलं. पण त्याच्यानंतर दीक्षा घेतल्यानंतर ॲक्च्युअल ज्ञान समजलं की आपले धर्मग्रंथ काय म्हणून राहिले, परमात्मा ॲक्च्युअल कोण आहे. हे जे संत रामपालजी महाराजांनी आपल्या धर्मग्रंथातून प्रत्येक वेद, गीता, बायबल, कुराण शरीफ, गुरुग्रंथ साहेब या संपूर्ण पवित्र धर्मग्रंथांमधून स्पष्ट केलं की परमात्मा कोण आहेत आणि आपल्याला त्याची गरज काय. त्याच्यानंतर कळलं की मी ॲक्च्युअल कोण आहे आणि मी इथे कशाला आलो आणि मला कुठे समोर पुढचा प्रवास म्हणजे काय करायचा आहे हे नंतर कळलं की बा आपण सतलोकातून आलो आणि सतलोकात आपल्याला जायचं आहे. त्याच्यासाठी जे ओम तत्सत हे जे मंत्र आहे आपल्या गीतेमध्ये, त्याचा अर्थ नंतर मला कळू लागला की बा पूर्ण परमात्म्याला जर प्राप्त करायचं असेल तर ह्या ओम तत्सत या 3 विधीनी तो मोक्ष, तो सतलोक प्राप्त करता येईल. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला सद्भक्ती कळाली
आणि जी आपल्या जीवनामध्ये जी खोज होती की आपण कुठून आला आहात आणि आपल्याला कुठे जायचं आहे हे आपल्याला कळालं. तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारली आणि त्या भक्ती साधनेने आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? मुख्य लाभ मला मी कोण आहे याच्या प्रश्नाचे उत्तर मिळालं आहे, जे की मला खूप बोचत होतं की मी कोण आहे आणि मला काय करायचं आहे. आध्यात्मिक लाभ हाच आहे की मला मोक्षमार्ग मिळाला, जो की मनुष्य जन्माचा जो मूळ उद्देश आहे तो मला समजला आणि तो मार्ग मला या संत रामपालजी महाराजांकडून मिळाला. फायदे पुष्कळसे असतात, पण 1-2 फायदे मी तुम्हाला सांगेन. जसं दासकडे परमात्म्याच्या दयेने गुरुकृपेने काही सेवा लावली आले आणि आम्ही ती सेवा नेहमी करत असतो. या सेवेच्या निमित्ताने मी एकदा नागपूरला आलो. जाताना वेळ झाला होता, तेव्हा मला घरून फोन आला की बा घरचा सिलेंडर संपला. सिलेंडर आमच्याकडे एकच होता, आता पण एकच आहे. तेव्हा मी विचारात पडलो की आता काय व्हा. तर आमच्यासोबत जे भगतजी होते ते म्हणाले की बा काही चिंता नका करा, माझ्याकडून घेऊन जाल. पण घेऊन जाताना मला 10, 10:30, 11 वाजतील. लहान मुलं आहेत, पाशी राहतील. त्याच्यानंतर मी म्हणजे आम्ही 2 व्हीलरवर होतो, त्या पुढच्या प्रवासाला लागलो. तेव्हा मला 5-10 मिनटानंतर फोन आला की बा पप्पा सिलेंडर सुरू झाला. हा सिलेंडर त्याच्यानंतर या सिलेंडरची अशी कथा आहे की त्या महिन्यामध्ये मी दूध गरम करायसाठी ठेवलं जवळपास 12 वाजता आणि काही काम आले त्यामुळे मी बाहेर निघून गेलो लॉक करून. जेव्हा मुलं शाळेतून आली 4 वाजता, तेव्हा दूध उकळून खाली आलं. त्यामुळे सिलेंडर तर विझला होता, पण सुरू होता. पूर्ण सिलेंडर सुरू होता 12 ते 4पर्यंत. मुलांनी बाजूच्या एका मुलाला बोलवून तो सिलेंडर बंद केला. त्या दिवशी खूप हानी होणार होती. फक्त एकही हानी संत रामपालजी महाराजांच्या दयेने झाली नाही. फक्त सिलेंडर तो गेला, गॅस, बाकी अशी काही हानी झाली नाही. आणि त्याच महिन्यातली ही गोष्ट आहे की बा सिलेंडर संपला आणि सिलेंडर पुन्हा सुरू झाला. त्याच्यानंतर तोच सिलेंडर जवळपास 1 ते 1.25 महिना पुन्हा चालला. जो सिलेंडर संपला होता, मी त्याला हात लावून पाहत होतो, असा हलत होता. म्हणला चालू आहे, कशाला दुसरा सिलेंडर आणायचा, म्हणून काही आणला नव्हता. जो सिलेंडर वाया गेला, जो सिलेंडर लवकर संपायला पाहिजे होता, तो त्या महिन्यामध्ये जो 2 महिने चालणारा सिलेंडर जवळपास 2.5 महिने चालला. असे हा एक अनुभव आहे. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ झाला का? मला जे मी मगाशी जे सांगितलं की पट्टीद्वारे मला जे भविष्य सांगण्यात आलं होतं की बा 40 वर्षानंतर तुम्हाला गुदद्वाराचा त्रास होईल. हा गुदद्वाराचा त्रास खरंच 40व्या वर्षानंतर सुरू झाला. प्रमाण कमी होतं, पण जेव्हा आमची सेवा लागली होती जबलपूरला, त्या जबलपूरच्या सेवेला मला जायचं होतं जवळपास 8 ते 10 दिवसापूर्वी. पण जायच्या पूर्वी 2-3 दिवस आधी मला एवढा त्रास झाला की एखादा जानवर कसा ओरडते त्रासामुळे, तसं मला व्हायला लागलं. माझ्यासोबत जे येणार होते, जे भगतजी आमचे, त्यांच्या मीकडे गेलो. त्यांना सांगितलं की माझं जमणार नाही, तुम्ही चालले जाल. तर त्यांनी हो म्हणाले, मी चालला जाईल. त्यांनी त्याच्यानंतर म्हटलं की बा चला एकदा आपण डॉक्टरला पण दाखवून देऊ. तर आम्ही डॉक्टरकडे गेलो. त्यांनी औषधी दिली आणि जायच्या मी 3ऱ्या दिवशी जाणार होतो. मला 2 दिवसातच पूर्णतः बरं झालं. तेव्हा मी परमात्म्याला हीच विनंती केली होती आधी की मी हे परमात्मा
सेवेपासून मला वंचित करू नका, मला येऊ द्या. तर ही विनंती परमात्म्याने ऐकली, संत रामपालजी महाराजांनी ऐकली आणि मी त्या 2 दिवसामध्येच बरा झालो. त्याच्यानंतर आम्ही सेवेला गेलो. सेवेला पूर्ण सेवा झाली आणि त्याच्यानंतर मी कधीच कुठलीच गोळी किंवा औषधी या मूळव्याधीसाठी घेतलेली नाही. आज परमात्म्याच्या दयेने बरा आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सतसाधनेमुळे आपल्याला बरेचसे असे शारीरिक आणि काही चमत्कारसुद्धा अनुभवायला मिळाले. तर या अनुषंगाने आपण जे श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहात किंवा जे आपले पूर्वीचे जे गुरुबंधू आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? संदेश तर मी देणार नाही, त्या लायकीचा नाही. संदेश दररोज संत रामपालजी महाराज त्यांच्या सत्संगातून देतात. मी फक्त कळकळीची विनंती करणार, जे आमचे गुरुबंधू आहेत, जे तत्सम आम्ही जरी मी या गुरूंशी जुळलेलो होतो तरी पण गायत्री परिवारामध्ये जे बी काय कार्यक्रम व्हायचे त्या कार्यक्रमाला आम्ही जायचो. जे अन्य जे गुरूंकडे आहे, जसे तुकडोजी महाराजांचे कुठे कार्यक्रम व्हायचे त्या कार्यक्रमाला मी जायचो, तिथे सहभाग करायचा. आसाराम बापूंच्या कार्यक्रमात आम्ही जायचो, तिथे सहभाग करायचा. तर या सगळ्यांना अशी विनंती राहील की आपल्या गुरूंनी दिलेला जो मंत्र आहे, या मंत्राच्या विषयी आपल्या धर्मग्रंथात काय लिहिलेलं आहे, या मंत्रामुळे खरंच आपला मोक्ष होईल का, जो की मनुष्य जन्माचा मूळ उद्देश आहे. माझा अनुभव असा आहे की या मंत्रामुळे मोक्ष नाही तर जे गीतेमध्ये जे सांगितलं आहे ओम तत्सत, या मंत्रामुळे आपला खरंच मोक्ष होईल. आणि हे जे आज संपूर्ण धर्तीवर देण्याचा अधिकार संत रामपालजी महाराजांनाच आहे, हे ज्ञान बाकीच्या संतांकडे कुठेही नाही. आज आपण सोहम मंत्राला खूप श्रेष्ठ मंत्र समजतो. माझ्या अनुभवानुसार जे मी 1.5 वर्ष या ज्ञानाचा सखोल अभ्यास केला त्याच्यावरून मी माझा अनुभव सांगतो की केवळ सोहम नामाने आपला मोक्ष होणार नाही, उलट हा अर्धवट मंत्र आहे. या अर्धवट मंत्राने आपला मोक्ष होणार नाही. त्याच्यासाठी संत रामपालजी महाराजांची शरण घ्या. त्याच्या आधी त्यांनी जे ज्ञान सांगितलं ते समजून घ्या आणि आपला पूर्ण मोक्ष करून घ्या आणि मनुष्य जन्माचा जो मूळ उद्देश आहे त्याला प्राप्त करा. सर, जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावयाची असेल तर तो साधक गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आज संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि दयेने बरेचशा चॅनल्सवर त्यांचे सत्संग सुरू असतात. त्या सत्संगामध्ये खाली एक पट्टी येते, त्या पट्टीवर आश्रमाचे नंबर्स असतात. त्या नंबर्सवरती फोन करा आणि आजूबाजूच्या जवळच्या जे नामदीक्षा केंद्र आहे त्या नामदीक्षा केंद्राचा नंबर घेऊन तिथे संपर्क साधा आणि हे ज्ञान समजण्यासाठी ते जे पट्टी येते त्या पट्टीवरती जे नंबर्स येतात त्या नंबर्सकडून संत रामपालजी महाराजांच्या काही पुस्तके आहे, ज्ञानगंगा आहे, जिणे की राह आहे, पुस्तक मागवा, सखोल अभ्यास करा आणि आपला मोक्ष करून घ्या. सर, ही जी संत रामपालजी महाराज आज समाजावर कृपा करत आहात आणि त्यांना नामदीक्षा देत आहेत, परंतु ह्या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो आणि कुठल्या प्रकारची पावती फाडल्या जाते का? ही नामदीक्षा निःशुल्क आहे, फुकट आहे. उलट ही नामदीक्षा घेतल्यानंतर जे आपल्या साधनेला जे काही साहित्य लागते हे साहित्यसुद्धा मोफत मिळते आणि यातला कुठलीच पावती नाही, कुठलाच खर्च नाही,
टोटल फ्री सेवा आहे. धन्यवाद. सत साहेब. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagatgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.